गुहागरमधल्या गोपाळगडावरती 2 आंबे उचलले म्हणून पर्यटकांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमी संघटना देखील चांगलेच आक्रमक झालेत। गोपाळगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आलाय। मात्र असं असतानाही पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याच्या प्रकरणी रत्नागिरीमध्ये सध्या संतापाची लाट आहे। मुळातच अशी कुठलीही खाजगी मालकीची प्रॉपर्टी आताही राहिलेली नाही। जे 5 गट नंबर आहे, ज्या 5 जमिनी आहेत, त्या 5ही जमिनींच्या इतर हक्कामध्ये महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाचा गोपाळगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक झालेला आहे अशी इतर हक्कामध्ये नोंद केलेली आहे। ही संपूर्ण वस्तुस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्रात समजली पाहिजे की आलेला कोणत्याही पर्यटकाला इथे अटकाव केला जाणार नाही, आणि जर अटकाव केला जात असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे। ज्या पर्यटकाने इथे अटकाव केला जाईल त्याने आमच्याशी संपर्क साधा, ग्रामस्थांशी संपर्क साधा, त्याने कोणीही अडवणार नाही। परंतु ही खाजगी मालकीची प्रॉपर्टी आहे, इथं कोणी येऊ नये अशी जर भावना कोणी व्यक्त केली तर ती पूर्णपणे चुकीची आहे। आणि हा गड हा शासकीय मालकीचाच आहे, हा किल्ला हा शासकीय मालकीचाच आहे। तर गुहागरमधली ही घटना आपण बघतोय। सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पर्यटक अशा वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी देत आहेत। त्याच वेळेला पर्यटकांना डांबून ठेवण्याचा हा प्रकार घडलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।